मालवणीमध्ये या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी पॅलेस बघणार आहोत। सावंतवाडी पॅलेस हा सावंतवाडी सिटीमध्ये असून आता सध्या ते राजवाडा व हॉटेल आहे। सध्या त्यांनी थोडासा भाग हा हॉटेलला चालवण्यासाठी दिला आहे। तिकडे तुम्ही बर्थडे पार्टी, छोटीशी पार्टी किंवा इव्हेंट्स ठेवू शकता। त्याच्याच बाजूला राजवाडा जो आहे त्यांनी त्याला म्युझियमचं रूप दिलं आहे। पहिले तिकडे त्यांची परंपरागत वंशावळ राहत होती, पण कालांतराने आता ते दुसरीकडे राहायला गेल्यामुळे तो राजवाडा आता त्यांनी म्युझियम म्हणून ठेवलेला आहे। चला तर आपण राजवाडा बघूया। झालं असं की आम्हाला म्युझियमचा टाईम माहिती नसल्यामुळे आम्ही संध्याकाळी गेलो आणि म्युझियमचा टाईम आहे 9:30 ते 5:30। लक्षात ठेवा, 5:30च्या आधी तुम्हाला जायचं आहे। 5:30च्या नंतर हे म्युझियम बघायला भेटत नाही। त्याच्यामुळे आम्ही बरोबर 5:30 वाजता गेलो असल्यामुळे त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतले आणि आम्ही तो राजवाडा बघायला सुरुवात केला। राजवाड्यामध्ये जी पहिली सुरुवात होते ती पेंटिंगने होती। त्यांनी खूप साऱ्या पेंटिंग ठेवल्या आहेत। महाराणी, राणी, त्यांचे जे वंशावळ आहेत तिकडची जी पेंटिंग होती तेव्हाच्या काळाची त्यांनी ती लावलेली आहे आणि त्याची डिटेल ही दिली आहे। म्हणजे ती पेंटिंग कशाच्या संदर्भात आहे, कधीची आहे, त्याचा त्यांनी उल्लेख देखील केला आहे। म्हणजे त्यांनी संपूर्ण माहिती तिकडे दिलेली आहे। महाराजांचा फोटो म्हणा, पेंटिंग म्हणा, त्यांचा पाळणा म्हणा, ज्याच्यामध्ये किती राणी राजे वगैरे जन्माला आले असते, खेळले असते। ही चेअर आहे, ह्या चेअरची देखील त्यांनी डिटेल दिलेली आहे की ते चेअर कधीची आहे, कशी आहे, काय आहे, त्याला काय बोलतात। न्यायमूर्ती चेअर म्हणतात ॲक्च्युली त्याला। हे संगीत वाजवायचं, ओम नमः शिवाय, ह्याची पण डिटेल त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे। सीट फॉर द पूजा, गौतम बुद्ध आहेत, नटराज आहे, देवी सरस्वती आहे। ह्या पक्षाचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगा, हा नक्की कोणता पक्षी आहे। हे लाकडापासून बनवलेला आहे। हा जो देवारा आहे हा खूप सुबक आणि छान आहे। असाच देवारा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे सावंतवाडी खेळणी मार्केटमध्ये। असाच म्हणजे अशा प्रकारचा आहे, असाच नाही आहे, हा जुना देवारा आहे। ही फॅमिली फ्रेम आहे प्रत्येक राजा राणींची आणि त्यांची डिटेलसुद्धा दिलेली आहे, कोण आहेत त्यांची। म्युझियम खरंच बघण्यासारखं आहे, तुम्ही एकदा भेट द्या व राजपरिवार सावंतवाडी यांच्या जतन केलेल्या वस्तू कशा आहेत हे तरी तुम्हाला नक्कीच बघायला यावं लागेल। इकडे सगळी परिवारातील मंडळी आहेत, स्त्री मंडळी आहेत। हे आपले गणपती बाप्पा, त्यांचे आपण दर्शन घेतले आहे। हे सावंतवाडी राजघराणं आहे। हे मी झूम नाही करू शकत कारण ते खूप मोठं आहे। तुम्ही येऊन जर बघाल तर तुम्हाला त्याची डिटेल ते नक्कीच देतील। वंशावळचं बोलतात ज्याला, इंग्लिशमध्ये फॅमिली ट्री बोलतात, ती देखील इथे उपलब्ध आहे सावंत भोसले घराण्याची। ही तेव्हाच्या काळी वापरली जाणारी जी वस्तू आहेत त्या त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत एका फ्रेममध्ये। त्या देखील त्यांनी तशाच्या तशा ठेवल्या आहे। ही ओरिसा पेंटिंग आहे तेव्हाची, त्यांनी ती जतन करून ठेवलेली। हे कोण आहेत हे मला माहिती नाही, जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंट करा। ह्या सेक्शनमधून आम्ही दुसऱ्या रूममध्ये गेलो, तिकडे पालखी ठेवलेली, त्या पालखीलाही आम्ही बघितले, श्री गणपती बाप्पांनाही बघितले आणि पुढे आम्ही ह्या मूर्तीकडे वळलो। सुबक अशी मूर्ती होती फ्रेम केलेली। मला हे समजलं नाही की ह्या मूर्त्या वर का लावल्या आहेत। जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी मला नक्कीच सांगावं की वर का ठेवल्या आहेत, कारण मला त्याचं कारण माहिती नाही, तर मी त्याच्याबद्दल जास्त भाष्य करणार नाही। जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगावं। आणि आपण आता वळूया खेळण्यांकडे। सावंतवाडी म्हटलं की लाकडी खेळणी आलीच।
वाघ, सिंह, ससा, घोडा, जिराफ, हत्ती, सर्व प्रकारची लहान खेळणी त्या लोकांनी जतन करून ठेवलेली आहेत. बाहुल्या आहेत, त्या बाहुल्या देखील रेखीव आहेत. चायनीज ड्रॅगन पण आहे, त्याला काय बोलतात मला माहिती नाही, पण हा लाकडी जिराफ आहे एवढं मला माहिती आहे. हा लाकडी घोडा आहे ही पण मला माहिती आहे. ससा रे ससा दिसतो कसा, वाघ आला पळा पळा. आम्ही बाहेरच्या पटांगणात आलो. आम्ही मगाशी इथून एंट्री केलेली आणि हे जे आहे ह्या बाजूला आपण आता जे काही बघितले ते ह्या इकडे बघितले. इथून हे चौरस असं पटांगण आहे ज्याच्यामध्ये आम्ही थांबलेलो होतो आणि थोडीशी फोटोग्राफी केली. छान असं अंगण आहे. इथून आपण जात आहोत मेन म्युझियममध्ये. हे म्युझियमचं एंट्री आहे आणि आपण मगाशी तिकडे होतो. आणि राईट साईडला आहे हॉटेल जे त्यांनी भाडेतत्त्वावर दिलेलं आहे वापरायला. चला तर मग आपण आतमध्ये जाऊया. कंदील सुबक होता म्हणून म्हटलं जरा व्हिडिओ करून घेऊया. ह्याच्या पुढे जाण्यास बंदी आहे, त्याच्यामुळे मी लांबूनच त्याला कवर करण्याचा प्रयत्न, जितकं कवर करता येईल तेवढा प्रयत्न केलेला आहे. हात लावू नका आधीच सांगितलं, त्याच्यामुळे आम्ही पुढे गेलोच नाही. हे तेव्हाकालीन आपण जसं बोलतो की सभा घेतात, तो हा सभा घेण्याची जागा आहे, राजदरबार त्यांचा. आणि हे जे वर दिसतं आहे पहिल्या माळ्यावर, हे झुंबर नाही म्हणत आहे, बाजूचं बोलत आहे. त्याची मी माहिती नंतर तुम्हाला देईन. झुंबर पण छानच होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चांगल्या प्रकारे त्यांचं मेंटेन ठेवलं आहे एवढ्या वर्षांमध्येही, खरंच कमाल आहे. आपण नक्कीच अशा गोष्टींना तरी भेट दिली पाहिजे की आता महाराष्ट्रात राजवाडे मोजणे इतकेच शिल्लक आहेत. चला मॅडम काय बोलते ते पहिलं ऐकूया. राणीसाहेबांनी हा धाण्या वाघ आणि तो चित्ता अंबोलीला महादेवगड आहे ना तिथे मारला 1933 सालामध्ये. हा जो फोटो आहे राणी जानकीबाई राणीसाहेबांच्या आजी, त्यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी जानकीबाई पुस्तिकागृह मोठं हॉस्पिटल आहे. हा जो फोटो आहे रघुनाथ राजे भोसले चितराळीमध्ये लाकडी खेळणी वगैरे बघायला गेल्या असतात तिथे रघुनाथ साठवण राजांचं नाव दिलेलं आहे. हा जो फोटो आहे श्रीराम सावंतवाडीमध्ये श्रीराम वाचन मंदिर नाव हे राजांचं. पूर्वीच्या काळी लेडीज जेंट्स एकत्र बसत नसत, काम असतं तर लेडीज नवर बोलवायचे, समोरून गाडीचे पडदे वगैरे सोडलेले असायचे. ते स्टारमध्ये त्यावेळेच्या तलवारी आहे, सभा मिटिंग सर्व इथे भरायचे. सावंतवाडी शहर हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. राजवाडा म्हटलं की राजे लोक त्यावेळी गंजीफा म्हणून गेम खेळायचे, ते इथे सर्व लोकही बनवतात. आमच्या शोरूमला विक्रीला आणि बघण्यासाठी ठेवलेले आहे. गंजीफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार, मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी असे 10 अवतार असतात. आणि कसं खेळायचं त्यासोबत तुम्हाला माहिती पुस्तिका दिली जाते. 9 ग्रह असेल ते 108, राशी असेल ते 144, असे प्रत्येक प्रकारचे गेम आम्ही इथे बनवतो. त्याशिवाय टॅरो कार्ड, प्लेइंग कार्ड, पैसे लावून खेळायचे नसतात, ते आध्यात्मिक खेळ असतात. सावंतवाडी संस्थांचा गंजीफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार. 96 हा जर गेम खेळायचा असेल तर पत्त्यामध्ये 5-3-2 कसा खेळतो तसा हा गेम खेळला पाहिजे. आणि विष्णूचे 10 अवतार तुम्हाला बोलली तर दिवसा राम अवतार, संध्याकाळी 7च्या नंतर कृष्ण, रूल्स असतात. जी लोक विकत घेतात त्यांना आम्ही इथे शिकवतो कसं खेळायचं ते पण. तुम्ही हा भाग बघा, फोटो वगैरे काढा. एक हॉल आहे, ओपनचे 2 आहे. जर कुणाला कसले कार्यक्रम वगैरे करायचे असेल तर त्यांच्याशी संपर्क साधता येतो. मॅडमने डिटेल सांगितल्यानंतर पुन्हा आपण आपली छायाचित्रण चालू केले आणि आजूबाजूचा परिसर बघायला लागलो. ही बंदूक आहे तेव्हा काळची. मगाशी मी जे स्टार बघत होतो ते मला मगाशी माहितीच नव्हते, पण आता मला समजलं की त्याच्यामध्ये तलवारी असतात. अशा प्रकारे आपण राजवाडा बघून बाहेर आलो आणि बाहेरच्या परिसराचा व्हिडिओ काढायला लागलो. राजवाडा खूप छान आहे, तुम्ही पण एकदा भेट द्या नक्कीच. ज्या जुन्या वस्तू आहेत त्यांना जतन केलं आहे तर आपला पण एक हक्क बनतो की आपण पण ते बघावं, आपल्या पुढच्या पिढीला ते दाखवावं. ही तोफ आहे तेव्हाची, आता त्याची कंडिशन खूपच खराब झालेली आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 तोफ ठेवलेल्या आहेत. मगाशी आपण इथूनच आतमध्ये गेलेलो. त्या लोकांनी जेवढं जमेल तेवढं त्यांच्या हिशोबाने जतन केलेलं आहे. तर तुम्ही पण नक्की भेट द्या.
आणि सांगा कसं वाटलं ते मला कमेंट नक्की करा. जर कोण गेला असेल तर त्यांनी पण मला कमेंट करून सांगा की नक्कीच तुम्हाला तो आवडला असेल. हम वो योद्धा वो निडर हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए, रास्ते से हट जाए नदियां हो के हवाए, हम है जियादे जीतने को हम रण में उतरते हैं, हम सूरज है अंत हमी रातों का करते हैं, युग युग की संजीवनी